नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक मी इथं गोणी घेतलेली आहेत बघा. गोणी घेतली आहे आणि एक बघा जुना ड्रेस घेतलेला आहे बघा. त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता या ठिकाणी बघा आपण गोणी आहेत ना, मी इथं कट करून घेत आहे या पद्धतीने. या पद्धतीने बघा गोणी ओपन करून घेतली आहे. मला इथं माप दाखवते अगोदर मी, आपण एवढं पूर्ण नाही लागणार. आता इथं घ्यायचे आहेत आपण बघा 26 इंच घ्यायचे आहे. इथं 26 इंच घेतले आहे. रुंदीला आपण घ्यायचे आहेत 14 इंच घ्यायचे आहेत बघा. इथं रुंदीला 14 इंच घ्यायचे आहे. बघा या पण आपण कट करून घेतला बघा एक पीस. या साईजचा आपल्याला सेट हे करून घ्यायचं आहे. इथं आपण बघा ड्रेस कट करून घेणार आहोत व्यवस्थित. आता इथं हा ड्रेस अस्तरचा आहे म्हणून बघा इथं मी एक पार्ट आहे तो कपड्याचा घेणार आहे. आपल्याला मध्ये अशी गोणी ठेवायची आहेत बघा. एक पार्टला आपण अस्तर वापरणार आहोत. मी या ठिकाणी बघू शकते या पद्धतीने अस्तर टाकायचं आहे. या अस्तर आहे मध्ये बघा गोणी आणि जो मेन कापड आहे ना तो आपला बघा या पद्धतीने आपण ठेवून घेतला आहे. आता सर्वात अगोदर आपण यायचं आहे याला पूर्ण अशा आडवे आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत. पूर्ण पीस तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला दाखवते मी. आता या ठिकाणी बघा आपण साईडने आपण हे करायचं आहेत ना, त्यासाठी इथं आपण रुंदीला 4 इंच जास्त बघा 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. अस्तर सगळं 12-12 इंचाच्या बघा या 2 पट्ट्या आणि दुसऱ्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत आपण त्या 2.5 ते 3 इंचाच्या घ्यायच्या आहेत. जेवढी आपली ती रुंदी आहेत ना 13.5 इंच 13-14.5 इंच तेवढ्या या 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत. आणि स्ट्रीप साठी आपण 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. आता या साईडच्या आपण गोणी सुद्धा कट करून घेऊ. याच्यावर टाकण्यासाठी आपण बघा 2 पट्ट्या आपण कट करून घेणार आहोत. अजून एक पट्टी कट करून घेऊ म्हणजे आपण 2 पट्ट्या 2 साईड लागणार आहेत. स्टिचिंग दाखवते मी पूर्ण स्टेप बाय. आता या ठिकाणी बघा आपण तिन्ही पण पार्ट व्यवस्थित आपण पकडायचे आहे आणि अगोदर कडेकडेने पूर्ण शिलाई मारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. म्हणजे कापड व्यवस्थित सेट होईल. तुम्हाला जर असं जमलं नाही तर तुम्ही पिनअप वगैरे करू शकता बघा मध्ये. इथं बघा असं व्यवस्थित एका हाताने असं प्रेस करायचं व्यवस्थित कडेकडेने शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राचं जे आपलं कापड उरलेलं आहेत ना ते आपण नंतर कट करून टाकायचं अशा पद्धतीने बघा. थोडंसं इथं उरलेलं तर पट्टी तर मी फोल्ड करून घेतली अशा पद्धतीने. हे थोडंसं आपण आडवे आणि उभे पण शिलाई मारून घेऊ म्हणजे जी गोणी आहेत ना ती व्यवस्थित सेट होते आणि अशी वाजत नाही. हे बघा इथं असं शिलाई मारून झाल्या आहेत आपल्या. थोडंसं तर कापड थोडंसं उरलं तर ते कट करून घेतलं मी. आता इथं बघा आपलं असं मध्यभागी फोल्ड करायचं व्यवस्थित. आता जे आपण स्ट्रीप कट केलेले आहेत ना त्या बघा शिवून घेऊ आपण. त्याच्यानंतर तुम्ही गोणी वगैरे टाकू शकता, नाही टाकलं तरी चालत. या पट्ट्या बघा आपण आता त्या कडेला जॉईंट करून घेऊ दोन्ही साईडने.
बघा चारी पण साईडने शिलाई मारून घेतल्या आहेत. थोडंसं कडाकडाचं उरलेलं एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं. दोन्ही पण पट्ट्या आपण सारख्याच रेडी करून घ्यायच्या आहे. याच्या आपण स्ट्रीप वरती लावण्यासाठी या साईडच्या पट्ट्या होत्या बघा, अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. इथं तुम्ही डबल पण शिलाई देऊ शकता कडेने अजून एक स्ट्रीपला. अशा पद्धतीने आपल्या 2 स्ट्रीप तयार झाल्या आहेत. आता वर साईडला एकदम व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आणि सेंटर काढून घ्यायचा मध्यभागी. बघा अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं, मार्किंग करायचं. दोन्ही पण साईडने 2-2 इंच अंतर सोडून द्यायचं. खालच्या पार्टला पण बघा खडून आखून घ्यायचं आणि दोन्ही पण स्ट्रीप बघा अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचे आहे. तर या ठिकाणी बघा एका साईडची आपल्या स्ट्रीप जॉईंट झाल्या आहेत. एक पट्टी घ्यायची आहे 2 इंचाची, त्याच्यावरतीच ठेवायची बघा अशा पद्धतीने. नंतर आजच्या साईडने डबल फोल्ड करून घ्यायची, जे आपले धागे दोरे पण व्यवस्थित हे होतात आणि फिनिशिंग पण छान येते. अशाच सेम पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला स्ट्रीप जॉईंट करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे. आता सेंटर काढायचं आपण बघा अशा पद्धतीने. वरच्या साईडला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आपल्याला किंवा पट्टी हे करून घ्या, पायपिंग करून घ्या. जास्त कापड असेल तर फोल्ड करायचं, कमी असेल तर बघा एक पट्टी घेऊन छोटीशी वरती हे करून घ्यायचं आहे. बघा सेंटर काढून अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता याची लांबी तुमच्या अनुसार घेऊ शकता पिशवीची. बघा तुम्ही मी दाखवलं ते पण माप घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून जास्त मोठी पण करू शकता. दुसऱ्या साईडला सुद्धा बघा शिलाई मारून घेऊ आपण. या ठिकाणी डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे किती पण सामान भरलं तर पिशवी वगैरे फाटणार वगैरे नाही. आता इथं बघा सेंटरला कट देऊन घ्यायचा. जे आपण पट्टी कट केली त्याला पण सेंटर हे करून घ्यायचं. आता इथं थोडंसं बघा जास्त होतं, तुम्ही इथं फोल्डच केलं वरच्या साईडला थोडंसं, कारण कटिंग करताना आपल्याकडून थोडंसं मागं पुढं होतं. तर अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण शिलाई मारून घेऊ. तर आता तुम्हाला मी सुईची करून दाखवते. व्यवस्थित कोणी वगैरे काढून घ्यायचे. जिथं बघा आपण स्ट्रीप जोडल्या आहेत ना तिथं आपण काय करायचं आहे, थोडेसे शिलाई मारून घ्यायच्या आहेत अशा. हे एकदमच जाड होतं कापड ते, त्यामुळे इथे शिलाईत बसा ना. तर तुम्ही बघा अशा पद्धतीने आपण थोड्या शिलाई मारून घ्यायच्या 2-2 इंचावरती. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद.